त्या कुटुंबानं आपल्या मुलीचं नाव चक्क शिवसेना असं ठेवलंय। पांडुरंग आणि नीलम वाडकर या दाम्पत्यानं आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलेलं आहे आणि 17 ऑक्टोबर 2022 ला रायगड जिल्ह्यातील किये गावात या चिमुकलीचा जन्म झाला। शिवसेनेवर नितांत प्रेम करणाऱ्या आणि कट्टर कार्यकर्ता असलेल्या चिमुकलीचे वडील पांडुरंग यांच्या स्वप्नात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आले आणि त्यांनी तुझ्या घरात शिवसेना आल्याचं त्यांनी सांगितलं आणि यानंतर पांडुरंग यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलीचं नाव शिवसेना ठेवायचा निर्णय घेतला। उद्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन महाड इथं बाळासाहेबांचं मंदिर बांधण्याची घोषणा करणार असल्याचंही पांडुरंग यांनी सांगितलं। शिवसेना नक्की कुणाची हे काही दिवसांनी स्पष्ट होईल। मात्र शिवसेनेवर आणि बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि त्या प्रेमापोटी डोंबिवलीतील पांडुरंग वाडकर यांनी आपल्या मुलीचं नाव चक्क शिवसेना ठेवलंय। पार्श्वभूमी अशी आहे, जी माझी मुलगी जन्माला आली 17 ऑक्टोबरला आणि त्याच दिवशी रात्री बाळासाहेब ठाकरे माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना मी देव मानतो। स्वप्नात आल्यानंतर त्यांच्याशी मी संवाद साधला। तू काय काळजी करू नकोस, टेन्शनही घेऊ नकोस, शिवसेना तुझ्या घरामध्ये आलेली आहे। आणि ह्या अनुषंगाने तेवढ्यात माझ्या मोठ्या मुलगी संस्कृती वाडकर हिने फोन केला की पप्पा आपल्याला मुलगी झाली। मला खूप अगदी मनापासून आनंद इतका वाटला। बाळासाहेब म्हटले की तुझ्या घरात शिवसेना आली, इथंच म्हणजे हेच त्यांनीच नाव सुचवलेलं आहे। त्या अनुषंगाने मी ते नाव शिवसेना ठेवलेलं आहे। आपण पाहिलं की ही सगळी पार्श्वभूमी आहेत, ह्या त्या बाळाची आई आहे आणि हे ते बाळ आहे ज्याचं नाव शिवसेना आहे। वहिनींना पण आपण विचारूयात। वहिनी, आज तुमच्या मुलीचं नाव शिवसेना ठेवलंय, तुम्हाला आवडतंय का ते? हो आवडते, हो आवडते। सगळीकडे चर्चा आहे शिवसेनेची। वेगळं आहे, म्हणजे असं नावाचं शिवसेना असं कुठेच नाही। आणि ही जन्माला आली तेव्हा असं हे मला लगेच बोलले की तिचं नाव शिवसेना ठेवूया म्हणून। मी म्हटलं ठीक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वरूप भालेरावसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली।